माझं इंग्लिश लिटरेचर आहे. इंग्लिश लिटरेचरमध्ये मला B+ आहे. मराठीवर माझी पकड खूपच कमी आहे. आणि इथे जे सर्वात पहिले सुरुवातीला तुम्हाला नाव दिसतंय आदरणीय सौ संध्या सराटकर मॅडम, त्या माझ्या गुरु. मी वर्ग 6वीत असताना एक कविता केलेली, ते त्यांना दाखवलेली. आणि जागृत कन्या शाळेमध्ये मी कवयित्री या नावाने कवयित्री म्हणून प्रसिद्ध झालेली ही त्यांचीच कृपा. आणि आज मी तुमच्या समोर उभी आहे, ही पण त्यांचीच कृपा. झाडोदे सर माझे जॉबमेट आहेत. आणि हे आज मला पहिल्यांदा माहीत झालं की तेही एक कवी आहे. कारण वर्कलोड एवढा असतं. आणि आताही इथे बसली असताना मी पदोपदी घडी पाहते क्षणोक्षणी. कारण पेपरचे बंडल माझी वाट पाहत आहे. कोंढाळीला माझा जॉब आहे. 5:45ची बस मला पकडायची असते. त्याकरता मी 3 वाजता उठते, कारण एवढी पर्टिक्युलर असते की माझी बस जरी लेट झाली तरी माझा योगा मी ड्रॉप करत नाही. तर म्हणून मी घड्याळ पाहत होती. म्हटलं नंबर माझा कधी लागते, तर शेवटी माझा नंबर लागला. तर आणि आयोजकांचे खरंच मी म्हणजे आभार मानू इच्छिते, मला इथे आमंत्रित केलं. आणि खरंच खूपच सुंदर नियोजन केलं माझ्या मुलांनी, मुलगाच म्हणता येईल. कारण लग्न जर लवकर झालं असतं तर एवढा मुलगा असताच माझा. आणि खरंच तुला भविष्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि तो उत्तम प्रशासक बनेल अशी माझी म्हणजे अशी भविष्यवाणी समजून घ्या की तो खरंच उत्तम उत्कृष्ट प्रशासक बनेल आणि उत्तम एक माणूस आहे. तर त्याच्यापासून खूप काही मला शिकायला मिळालं. आणि या महान लोकांच्या गर्दीमध्ये कवींमध्ये मी खरंच खूप लहान आहे. जरी मी 6व्या वर्गापासून कविता करत असली, कारण सांगितलं की मी माझे जी जीवनाची सरिता आहे ती 3 दिशेला वळली आहे, इंग्लिश, हिंदी आणि मराठी. तर कसं असतं, आंबेडकर यांची प्रतिमा आपल्या समोर आहे, त्यांचा आदर्श आपल्या समोर आहे, त्यांचे कर्तृत्व आपल्या समोर आहे. पण आपण कधी कधी माहितीये का एक गोष्ट विचार करायला विसरतो. आपण बाबाचे खूप गुणगान करतो, आपल्या नावामागे बाबाचं नाव लागतं. माझ्या मुलाला मी कविता मनोज शेवाळे, चिराग कविता मनोज शेवाळे असं नाव सांगायला सांगते, कारण माझंही त्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे. तर हे मी स्वतःपासून सुरुवात केली याची. आणि आपलं कसं असतं, आपण आंबेडकर यांचा नेहमी गुणगौरव करतो, पण त्यांच्या मागे असलेल्या रमाबाई आणि भीमाबाई यांना आपण नेहमी विसरतो. आणि एक कसं असतं समाजामध्ये, स्त्रीला आपण नेहमी डॉमिनेट करतो. आणि मी तर बिंदास म्हणजे बिंदास जगणारे पक्षी असं म्हटलं तरी चालते, कारण मी फक्त एका व्यक्तीला भीते, ते म्हणजे देवाला, जी आपली श्रद्धा असते. तर स्त्रीचं कसं असतं, जोपर्यंत तिचं लग्न होते तोपर्यंत, लग्नाआधी परत ती नटते, सजते, सवरते, सगळ्या गोष्टी करते, समाजाला ते सगळं चालतं. पण जेव्हा ती विधवा होते ना, तेव्हा एकच म्हटलं जाते, ही अपशकुनी आहे, यामुळे हिचा नवरा लवकर गेला. आणि त्यानंतर एक घटना सांगते तुम्हाला, जास्त वेळ घेणार नाही पण आवश्यक आहे सगळ्या गोष्टी. आमच्याकडे एक रिलेटिव्ह आल्या, त्या म्हाताऱ्या, त्यांनी जीवनभर खूप काही सोसलं आणि त्यांचे पती निधन पावले. तर मग त्यांना की नाही मटक्याची आता म्हणजे नटण्याची मुरडण्याची आताही खूप त्यांना आवड आहे. मग आमच्याकडे होता पाळणा माझ्या बहिणीचा, त्या म्हणतात कविता नेल पॉलिश आहे का. तर तिसरी व्यक्ती काय म्हणते, नवरा तमेला म्हणते, हिचा कशाला नटते म्हणते, ही म्हणते आहे का कोणी दुसरा. म्हणजे अशी आपली मेंटॅलिटी आपण बनवली आहे. तर स्त्री खुलेल कधी, ती अख्खं आयुष्य आपल्या समाजाला देते, अख्खं आयुष्य आपल्या कुटुंबाला देते. आपण तिचा विचार करणे योग्य नाही का. आता ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे की विधवा स्त्रियांचंही हळदी कुंकू आपल्या वरुडमध्ये होतं. तर खरंच या वरुड नगरीचे एक नागरिक म्हणून मला ही अभिमानास्पद गोष्ट वाटते. आणि आपण आपली विचारसरणी कुठेतरी बदलवली पाहिजे. म्हणून एक कविता तुमच्या समोर सादर करत आहे. ती कविता ॲज अ वेशभूषामधून मी साजरी केली होती. तर मला 3ऱ्या क्रमांकाचं जिजाऊ ब्रिगेड थ्रू एक प्राइज मिळालेलं. तर ती कविता तुमच्या समोर सादर करते. ती कविता म्हणजे एका जे सैनिक आहे, त्यांनी आपले प्राण त्यागले देशासाठी, वेचले त्यांनी त्यांचे प्राण. तर त्यांनी त्यांच्या पत्नीला एक चिठ्ठी लिहून ठेवली होती की माझ्या मृत्यूनंतरही तू विधवेसारखी जगू नको, तू एका सधवेसारखी जग. जी सधवा, जी सौभाग्यवती स्त्री असते, ती जे सगळे सण उत्सव साजरे करते, ते सगळे सण उत्सव साजरे कर. जरी मी तुझ्या सोबत नसेल तर कुठून तरी मी तुला पाहत आहे आणि मनोमनी तिथे मी आनंदी होईल. तू तुझं अख्खं आयुष्य जग आणि एका पक्षासारखं जग. आणि सगळ्या जबाबदाऱ्या तू हसत खेळत पाळ असे त्यांनी एका पत्रामध्ये लिहून ठेवलेलं. तर त्या सैन्याच्या जी पत्नी आहे तिची आत्मकथा मी इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. कवितेचं नाव आहे वैधव्य अभिशाप नव्हे. कितीतरी येतात जन्माला आणि अनंतात विलीन होतात. कितीतरी येतात जन्माला आणि अनंतात विलीन होतात. लाखात एक शिवबासारखे महाराष्ट्राचे देव, लाखात एक शिवबासारखे महाराष्ट्राचे देव अख्ख्या जगात प्रसिद्ध होतात, अख्ख्या जगात प्रसिद्ध होतात. तेवढे नसेल महान पण वीरांचे ते वीर होते. पतीबद्दल सांगतायत त्या.
तेवढे नसेल महान, पण वीरांचे ते वीर होते. देशासाठी प्राण वेचणारे माझे पती महानच होते. देशासाठी प्राण वेचणारे माझे पती महानच होते. काही दिवस विरले दुःखात, थंड होतात प्रेताचे निखारे. काही दिवस विरले दुःखात, थंड होतात प्रेताचे निखारे. विधवेच्या पदरी आले दुष्ट नजऱ्यांच्या दाहकतेचे वारे. म्हटलं जातं की तो व्यक्ती जरी दारू जरी पित असेल, पण घरी जर येत असेल तर त्या स्त्रीचा सन्मान असतो. कारण म्हणजे लोकांना, समाजाला माहीत असतं तिचा एक नवरा नावाचा व्यक्ती आहे. आपण एक शब्द जरी बोललो तर तो उभा ढालसारखा राहणार आहे. पण पती निधनानंतर खरंच पत्नीला खूप काही पाहावं लागतं. आणि म्हणून ती तिचं मनोगत व्यक्त करते की काही दिवस विरले दुःखात, थंड होतात प्रेताचे निखारे. विधवेच्या पदरी आले दुष्ट नजऱ्यांच्या दाहकतेचे वारे. परंपरेचे कटू शब्दाला इथे सुमन म्हणते. परंपरेचे जू घेऊन मानेवर, मीही कटू शब्दांचे सुमन वेचले. विचार येई कसे पेलावे एकले, पालकत्वाच्या जबाबदारीचे ओझे. विचार येई कसे पेलावे एकले, पालकत्वाच्या जबाबदारीचे ओझे. एक दिवस पतीच्या डायरीचे पान मी वाचले. एक दिवस पतीच्या डायरीचे पान मी वाचले. लढाईवर जाण्याआधी त्यांनी लिहिलेले. लढाईवर जाण्याआधी त्यांनी लिहिलेले. मृत्यूनंतरही माझिया सखे, मृत्यूनंतरही माझिया सखे, तू विधवेचे शाल नाही पांघरायचे. मृत्यूनंतरही माझिया सखे, तू विधवेचे शाल नाही पांघरायचे. तू घाल सौभाग्याचे दागिने, सोडू नको सजने सवरणे. तू घाल सौभाग्याचे दागिने, सोडू नको सजने सवरणे. पुरुषांना बहुपत्नीत्वाचे बहाणे. आता पत्नी मेली की पुरुष करतात, दुसरी करतात, तिसरी करतात. तर तू घाल सौभाग्याचे दागिने, सोडू नको सजने सवरणे. पुरुषांना बहुपत्नीत्वाचे बहाणे. स्त्रीने का जगावे गात शोकगीते. स्त्रीने का जगावे गात शोकगीते. मीही पाळते व्रत सखे पतीच्या अंतिम इच्छेचे. मीही पाळते व्रत सखे पतीच्या अंतिम इच्छेचे. टोमणे हसत हसत सहते निमूटपणे. टोमणे हसत हसत सहते निमूटपणे. प्रवाहाच्या विरुद्ध वळण घेण्याचे. सदैव असतात सोबत ते मधुस्मृती गंधासवे. सदैव असतात सोबत ते मधुस्मृती गंधासवे. जिवंत ते अजूनही आमच्यात त्यांच्या विक्रमाने. जिवंत ते अजूनही आमच्यात त्यांच्या विक्रमाने. दोन पुत्रांच्या रूपात वाटते माझे बळ द्विगुणित झाले. दोन मुलं असतात तिला, त्यांना ते मोठं करते, संगोपन करते आणि एक चांगले व्यक्तिमत्व त्यांचं घडवते. दोन पुत्रांच्या रूपात वाटते माझे बळ द्विगुणित झालेले. खंबीरपणे स्वबळावर आहे उभे. खंबीरपणे स्वबळावर आहे उभे. सुसंस्कृत उच्च शिक्षित योद्धे मी घडवले. मुलांना पण मिलिटरीमध्येच पाठवते. सुसंस्कृत उच्च शिक्षित योद्धे मी घडवले. दुःखाची न करता प्रदर्शने. दुःखाची न करता प्रदर्शने. त्यांनाही देशसेवेसाठी रुजू केले. त्यांनाही देशसेवेसाठी रुजू केले. नायकाच्या मयतीत शेकडो रडणारे, सैनिकाच्या प्रेतावर हळहळणारे थोडे. नायकाच्या मयतीत शेकडो रडणारे, सैनिकाच्या प्रेतावर हळहळणारे थोडे. डॉक्टर इंजिनियर बनण्यासाठी शिकती सारे. डॉक्टर इंजिनियर बनण्यासाठी शिकती सारे. सैन्य भरतीसाठी का कमी पुढे सरसावणारे. सैन्य भरतीसाठी का कमी पुढे सरसावणारे. बिनधास्त सांगते खंबीरपणे, तो शूरवीर आजही माझे प्रेम आहे. बिनधास्त सांगते खंबीरपणे, तो शूरवीर आजही माझे प्रेम आहे. साजरे करते वानवाटीचे सोहळे. साजरे करते वानवाटीचे सोहळे. सौभाग्यवती सवे घेते त्याच्या नावाचे उखाणे. सौभाग्यवती सवे घेते त्याच्या नावाचे उखाणे. तूही बहर पारिजाता सवे. ती तर सर्व विद्वानांना एक संदेश देते शेवटचा, की तूही बहर पारिजाता सवे, नको करू दालन बंद हर्षाचे. तूही बहर पारिजाता सवे, नको करू दालन बंद हर्षाचे. हक्क तुलाही मानाने जगण्याचे. हक्क तुलाही मानाने जगण्याचे. विसर हे दडपण जगाचे. विसर हे दडपण जगाचे. कारण वैधव्य अभिशाप नव्हे. वैधव्य अभिशाप नव्हे. वैधव्य अभिशाप नव्हे.
धन्यवाद. आणि सरते शेवटी सांगू इच्छिते की कुणावरही टीका करण्याचा उद्देश अजिबात नव्हता, पण एक माझ्या मनात एक इच्छा होती की सर्वांसमोर प्रगट झाली पाहिजे. आणि यापासून खरंच आपण 1% जरी आपल्या बुद्धीमध्ये प्रकाश पडून आपण स्त्रीचा मान सन्मान करायला शिकलो आणि तिच्या इच्छा जपायला शिकलो तर खरंच ही तिच्यासाठी एक मानास्पद गोष्ट राहील. आणि कसं असते, स्त्रीला तुम्ही महागड्या वस्तू देत असाल, पण जर तिला सन्मान 4 लोकांमध्ये देत असाल तर ती तिच्यासाठी खरंच अभिमानास्पद गोष्ट असते. आणि स्त्रीचा सन्मान ही पण एक आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्या माझ्या कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा आयोजकांचे मनपूर्वक आभार. आणि बेटा तुला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुझे जे मित्रगण आहे जे पडद्याच्या मागे आहे त्यांना पण भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.